दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. आपण आहोत जिल्हा परिषद गट लक्ष्मी देहिवडेमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा रणसंग्राम खरं तर कालपासून सुरू झालेला आहे. कालपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. 21 तारीख शेवटची मुदत आहे आणि असं असताना लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीकडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव अंतिम झालेलं आहे. तर त्यांच्याशी आपण संवाद साधण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तर सविस्तर त्यांच्याशी संवाद साधूयात. एकंदरीत आगामी जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि असं असताना कशा पद्धतीनं ताई तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. स्वागत आहे तुमचं. आभारी आहे सर. आपला परिचय. सर माझं पूर्ण नाव करुणा जनार्दन शिवशरण आणि माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग हे शिक्षण पूर्ण झाले. डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंग MIT कोथरूड पुणे येथून. त्याच्यानंतर लग्न झालं. त्याच्यानंतर 2005 सालापासून मी या व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलचे काय प्रश्न असतात आणि ते कसे सोडवायचे याची चांगली जाणीव मला आहे. त्यामुळे या जाणीवाचा पुरेपूर उपयोग करून मी माचनूर ग्रामपंचायतमध्ये सध्या सदस्य म्हणून कार्यरत आहे. आपल्या पाणीदार आमदार समाधानदादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मी ग्रामपंचायत माचनूर येथे सदस्य म्हणून कार्यरत आहे. नमस्कार. आपण आहोत जिल्हा परिषद गट लक्ष्मी देहिवडेमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजलेला आहे आणि असं असताना लक्ष्मी देहिवडी गटातून आपली उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर झालेली आहे. आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझे नाव करुणा जनार्दन शिवशरण. मी एक महिला व्यावसायिक म्हणून, एक महिला उद्योजिका म्हणून काम करते. फार्मर मॉल हे आपले एक फर्म आहे. त्या फार्मर मॉलच्या माध्यमातून मी गेली 20 वर्ष झालं एक शेतकऱ्यांची असणारी कामं किंवा त्यांचे मूलभूत असणारे प्रश्न ह्याची प्रत्यक्ष जाणीव मला आहे. आणि याच धर्तीवर मला आपल्या बांधवांसाठी किंवा युवकांसाठी किंवा युवतींसाठी जे काही करता येईल ते करण्याची पूर्ण इच्छा आणि जिद्द आहे. त्या बेसिसवरच मी जिल्हा परिषद लढवण्याचा निर्णय घेतला. ताई, आपली उमेदवारी कोणत्या पक्षाकडून जाहीर झालेली आहे? माझी उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीकडून फिक्स झालेली आहे. आपले मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे माननीय आमदार समाधानदादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळते आणि मी त्या संधीचा योग्य उपयोग करेन आणि आपल्या जनतेला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. खरं तर तुम्ही निवडणुकीत उभे राहिलेला आहात भारतीय जनता पक्षाकडून. का वाटलं की निवडणूक लढवावं? त्या पाठीमागचा उद्देश काय? उद्देश एकच आहे सर, की समाधानदादा यांनी पाण्याचा खूप मोठा प्रश्न जो होता तो पूर्णपणे सॉल्व्ह केला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बेसिक लेवलचे जे रस्ते असतात, लाईट असेल, पाणी असेल किंवा युवकांसाठी रोजगाराच्या संधी असतील, त्या उपलब्ध करण्यासाठी एक समाजाचं आपण देणं लागतो आणि काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. या भूमिकेतून मला ही निवडणूक लढवावीशी वाटते. निवडणूक लढवताय, कितपत आव्हानात्मक वाटते? एकंदरीत तुम्ही मतदारसंघात होम टू होम करताय, नागरिकांच्या गाठीभेटी घेताय, काय आव्हानं वाटते तुम्हाला आणि जिंकण्याचा विश्वास कसा वाटतोय? जिंकण्याचा विश्वास म्हटलं तर आपण समाधानदादा आवताडे आमदार आहेत, एक पाणीदार आमदार आहेत, यांच्या नेतृत्वाखाली जर आपण तर लढवत आहोत तर 100% नाही 200% आपण निवडून येईल अशी 100% खात्री आहे. मतदारांना काय आव्हान करा? आव्हान एकच करेल, आपले समाधानदादा आवताडे आहेत यांच्या नेतृत्वाखाली जर आपण येत असू तर दादांवर जो विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर काम करण्याची मला संधी मिळेल तर ह्या संधीचं सोनं मी नक्कीच करून दाखवेल. या विश्वासावर आपल्या जनतेने माझा विश्वास ठेवावा.